नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPL चालू होतीये असं म्हणतोपर्यंत IPLची पहिली राऊंड पूर्णसुद्धा झालेली आहे. सगळ्या संघांचं एक बेसिक बलाबल हे आपल्याला कळलेलं आहे. कोण कुठं जाणार हे कळायला खूप अजून मोठा अवधी आहे. त्याचं कारण ही अत्यंत लांब लचक अशी स्पर्धा आहे. त्यामुळे खूप जणांनी मला असं सांगितलं की अहो तुमचे पॉडकास्ट हे नंतर येत आहेत, तुमची क्लिप खूप लेट येते. मी ऑनेस्टली पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, यावेळची IPL मी एकही मॅच लाईव्ह कव्हर करायची शक्यता नाही आहे. त्यामुळे एका मॅचनंतर काय झालं हे रात्री जागून सांगण्याचा माझा यावेळचा प्लॅन नाही आहे, कारण इतर बाकी काही क्रिएटिव्ह कामांमध्ये मी थोडासा एंगेज आहे. त्याचबरोबर IPLच्या सगळ्या मॅचेस बघणं, त्यांच्याविषयी बोलणं हे आत्ता प्रॅक्टिकली मला शक्य नाही आहे. त्यामुळे मी मॅचचा ॲनालिसिस हा जास्त सादर करणार नाही आहे. परंतु जेव्हा 2-3 मॅचेस होतील त्याच्यानंतर जे मला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे वाटतील ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे. त्यामुळे अजिबात कुठं जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले अँड क्रिकेट अँड बियॉन्ड. कारण क्रिकेट सोडून सुद्धा मी बऱ्याच गोष्टी दाखवत असतो. काही जणांना त्या पटतात, काही जणांना त्या आवडतात. मला दोन्हीही मान्य आहे. आता क्रिकेटबद्दल थोडंसं बोलूया. या गेल्या 3-4 दिवसातलं सर्वात लक्षणीय गोष्ट कुठली असेल तर ऋषभ पंतचं पुनरागमन. मी पहिल्यांदाच हे तुम्हाला सांगतो की माझ्या मते ऋषभ पंतनी देवाकडं आता काही मागितलं जाऊ शकत नाही. त्याचं कारण त्याला झालेला ॲक्सिडेंट आणि त्याच्यानंतर त्याची कारची झालेली अवस्था. त्यावेळेला तो बसचा कंडक्टर ड्रायव्हर धावून गेले नसते तर पेटलेल्या गाडीमध्ये सुद्धा त्याचा मृत्यू झाला असता. या सगळ्या संकटातनं तो बाहेर आला. असंख्य दुखापती त्याला झालेल्या होत्या. क्रिकेट नियामक मंडळ आणि त्याचबरोबर नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे जे काही सपोर्ट स्टाफ आहेत त्यांनी खूप मेहनत केली. ऋषभ पंतनी त्यांना योग्य साथ दिली आणि त्याच्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर ऋषभ पंत हा क्रिकेट मैदानावरती आपल्याला आलेला दिसला. सुरुवातीला माझ्या मनात साशंकता होती. मला वाटलं एक वेळ बॅटिंग ठीक आहे, तो करू शकेल. विकेट किपिंग हे खूप अवघड आहे. T20 क्रिकेटमध्ये विकेटकीपरवरती ताण नसतो असं जे समजतात ते मोठी चूक करतात. त्याचं कारण स्पिनरला खेळत असताना बॅट्समन ज्या चुका करतात त्या एखाद्याच वेळेला चूक होते आणि त्यावेळेला किपरने अलर्ट राहणं गरजेचं असतं. 2 बाउन्सरचा रूल आलेला आहे, त्यामुळे त्याच्यात झालेला बदल, स्लोअर 1, चुकीचे थ्रो, या सगळ्या गोष्टींचे दणके हे विकेटकीपरला सहन करायला लागतात. त्यामुळे हा ताण ऋषभ पंतला किती सहन होईल ही माझ्या मनात शंका होती. त्यामुळे तो विकेट किपिंग करणार नाही असं सुद्धा मला वाटलं होतं. पण तो एक सुखद धक्का होता की तो बॅटिंगलाही आला, त्याने पूर्ण वेळ विकेट किपिंगही केली, अर्थातच कॅप्टनशिपसुद्धा केली आणि या सगळ्यामुळे त्याचं पुनरागमन हे मला दिलासादायक होतं. जबरदस्त प्लेयर आहे आणि आता ही गोष्ट नक्कीच झालेली असेल की त्याला क्रिकेटचं महत्त्व वेगळ्या प्रकारे कळलेलं असेल. कारण असा काही दणका त्याला बसलेला आहे, रादर त्यांनी स्वतःला मारून घेतलेला आहे, पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे की आता त्याला कळलं असेल की क्रिकेटचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे. दिल्लीचा संघ हा टॉप हेवी आहे. म्हणजे कशा अर्थाने की बॉलिंग बॅटिंग या दोन्हीमध्ये त्यांचा मला वाटतो तसा बॅलन्स दिसत नाही. रिकी पॉन्टिंग हा मुख्य कोच असल्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमवरती, ऑस्ट्रेलियन प्लेयर्सवरती त्याचा असलेला विश्वास हा दरवेळेला जरा जास्तच वाटतो. गेल्या वर्षीपर्यंत तो इवन स्टीव्ह स्मिथला एवढा सपोर्ट करत होता. यावेळेला सुद्धा पृथ्वी शॉला बसवून त्यांनी वॉर्नर आणि मार्शची जोडी खेळवण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉला 11 जागा मिळाली नाही. हे म्हणत असताना पृथ्वी शॉला सुद्धा कळलं असेल क्रिकेटचं महत्त्व काय आहे, कारण त्यांनी सुद्धा शिस्त पाळली नाही म्हणून त्याला क्रिकेट दणके देत आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या सामन्यामध्ये मॅचमध्ये काय झालं वगैरे ह्याच्याविषयी मी डिटेल बोलणार नाही आहे. KKRची आणि जी दुसरी मॅच झाली SRHची त्याच्यामध्ये सुद्धा जो श्रेयस अय्यर होता KKRचा, त्याला 0वर आऊट व्हायला लागलं आणि त्यामुळे त्यालासुद्धा क्रिकेटचं महत्त्व. मी हे परत परत का म्हणतो आहे तर ज्या ज्या लोकांनी क्रिकेटला थोडंसं गृहीत धरलं आहे त्यांना क्रिकेटने हळूच एक चिमटा छोटासा काढलेला आहे असं मला वाटतं. पंतला पहिल्या सामन्यात यश नाही मिळालं, त्याचबरोबर पृथ्वी शॉला टीममध्ये नाही घेतलं, KKRकडनं खेळत असताना अय्यरला 0वरती आऊट व्हायला लागलं. याच्यातनं त्यांना काहीतरी क्रिकेट शिकवण देऊन गेलं आहे असा माझा अंदाज आहे. तुम्हाला जर का चुकीचा वाटत असलं तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर व्हा. परंतु ती मॅच जबरदस्त झाली. आंद्रे रसेलला त्याच्या पट्ट्यामध्ये जर का बॉल दिला
तर मैदानावरच्या क्षेत्ररक्षकांचं कामच संपतं. प्रेक्षकांना घाबरून राहायला लागतं, कारण कुठल्या वेळेला मिसाईल कुठल्या बाजूला येईल हे सांगता येत नाही. आणि जेव्हा आंद्रे रसेल मारतो तेव्हा ती सिक्सर जात नाही, तो 15-20 रो आत जाऊन बॉल पडतो. त्याच्या इनिंगनी बघता बघता स्कोअर भयानक वाढला. 4-5 ओव्हरमध्ये 70-75 रन कुठल्या गेल्या आणि अचानक KKRची धावसंख्या 200ला पार करून गेली. वाटलं होतं की ही धावसंख्या पाठलाग करायला खूप अवघड आहे, परंतु त्या पाठलागादरम्यान SRHने अजिबात आपली हिंमत गमावली नाही. क्लासेन हा क्लास आहे, क्लास. तो भन्नाट बॅट्समन आहे, तो चांगला विकेटकीपर आहे, हे त्यांनी परत एकदा प्रूव्ह करून दाखवलं. काय बॅटिंग केली, काय बॅटिंग. एकही बाउंड्रीने 8 सिक्सर, पळता भुई सोड थोडी करून चढलेली होती त्यांनी समोरच्या टीमच्या बॉलर्सची. आणि ती मॅच बघत असताना मला इवन पुण्याचा जो राहुल त्रिपाठी आहे त्याची बॅटिंग बघत असताना मला थोडंसं वाईट वाटलं. दर्जेदार बॅट्समन आहे, मी त्याला खूप आधीपासनं ओळखतो, खूप आधीपासनं त्याचा खेळ बघितलेला आहे. ऑफसाईडला सुपर्ब स्ट्रोक तो मारायचा, खास करून स्टेप आउटहून फास्ट बॉलरला कव्हर्समधनं वगैरे टकाटक बाउंड्री मारायचा. गेले 2 वर्ष त्याच्या डोक्यात काय खूळ आला आहे मला खरोखर कळत नाही. फक्त आडव्या बॅटचे शॉट मारायला जातो. उजव्या बाजूला बॉल पडला तरी आडव्या बॅटचे शॉट, डावीकडे मारला तरी आडव्या बॅटचे शॉट. मला वाटतं की त्याला जे IPL मध्ये घेतलं गेलं ते त्याचा सर्वांगीण बॅटिंगचं टेक्निक बघून घेतलं गेलेलं होतं. जरी त्याच्यावरती जबाबदारी दिलेली असेल संघाने की तू पहिल्यापासून अटॅक करायचा, अरे मित्रा, आपण अटॅक करत असताना नाण्याला जशी 2 बाजू असतात तशा क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा 2 बाजू असतात. ऑफसाईडचे फटके, ऑफसाईडचे शॉट्स हे तो जणू काही विसरलेला आहे. ही चूक मला त्याचा हितचिंतक, एक मित्र म्हणून थोडीशी मनाला त्रास देते, म्हणून हा मुद्दा मी तुमच्यापुढे मांडला. शेवटच्या ओव्हरमध्ये नवख्या बॉलरनी 12 रन ज्या डिफेंड केल्या, 2 विकेट काढल्या. सेट बॅट्समनला मला वाटतं त्याच्यात क्लासेनसुद्धा होता, दुसरा शाहबाज होता, या दोघांना त्यांनी आऊट काढलं आणि सामना फिरवला. ती अजब ओव्हर होती, अजब. आणि नवख्या बॉलरनी टाकलेली ओव्हर होती. आणि त्यावेळेला श्रेयस अय्यरनी एक सिनियर खेळाडू म्हणून, कॅप्टन म्हणून त्यांना दिलेला कानमंत्र हा खूप मोलाचा होता. तो पेपरमध्ये आला आहे, मी त्याचं रिपिटेशन करत नाही. तो त्याला एवढंच म्हणला की अजिबात काळजी करू नको, जिंकणं हारणं हे आपल्या हातात नाही आहे, तू तुझं स्किल पणाला लाव आणि त्याच्यानंतर जे काही होईल आम्ही तुला बॅक करू, असं करून मानसिकदृष्ट्या त्याला शांत केलं. आणि त्या पोरांनी फारच जबरदस्त शेवटची ओव्हर टाकली आहे. त्यामुळे हा सामना बघायला मला मजा आली. रविवारच्या सामन्यामध्ये मला असं वाटलं की राजस्थानचा संघ हा आत्ताच्या घडीला खूप मला समतोल संघ वाटतो आहे. कारण एकीकडे त्यांच्या बॅटिंगमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत. बटलर आणि जयस्वाल हे सलामीला येतात. नंतर संजू सॅमसनसारखा खेळाडू आहे की जो अत्यंत IPL मध्ये तो फारच सुपर्ब बॅटिंग करतो, हे परत पहिल्या मॅचमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर इतरसुद्धा जे खेळाडू आहेत ते बरोबर त्याला सपोर्ट करतात. आणि त्याच्याबरोबर राजस्थान रॉयल्सची जी बॉलिंग आहे त्याच्यामध्ये फास्ट बॉलिंगही उत्तम आहे, स्पिनर तर फारच दर्जेदार आहेत. अश्विनसारखा आहे अत्यंत चाणाक्ष बॉलरसुद्धा त्यांच्या टीममध्ये आहे. त्यामुळे त्या टीमला विजय मिळवताना जास्त त्रास झाला नाही. मला तो संघ आत्तापासनं चांगल्यापैकी समतोल वाटतो आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. आणि शेवटची टिप्पणी ही मी मुंबई विरुद्ध गुजरात मॅचला लावणार आहे. कसं काय म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही एका संघाकडे खेळत होता, त्या संघाचे तुम्ही कॅप्टन होता. आता समोरची टीमचे कॅप्टन म्हणून तुम्ही त्याच मैदानावरती येता, ज्या मैदानावरती तुम्ही एक फायनल जिंकली, ज्या मैदानावरती एक फायनल तुमची अगदी हातातोंडाशी आलेली गेली. त्याच मैदानावरती पहिला सामना खेळताना हार्दिक पांड्याला काय वाटलं असेल. कितीही तुम्ही प्रोफेशनल खेळाडू वगैरे म्हणलात तरी या गोष्टी पचवणं हे कितपत त्याला झेपलं असेल मला सांगता येत नाही. कारण मला या गोष्टी वैयक्तिकदृष्ट्या खूप अवघड वाटतात. कॅप्टनशिप करत असताना संघ व्यवस्थापनाचे किंवा कोचेसचे निर्णय असू देत किंवा हार्दिक पांड्याचे निर्णय असू देत, बऱ्यापैकी त्यांनी मला वाटतं चुकीचे निर्णय घेतले. कारण त्यांनी दाखवायला की मैं हूं ना हे दाखवायला त्यांनी पहिली ओव्हर टाकली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ते दडपण स्वीकारून बॉलिंग करणं आणि ते सुद्धा दुखापतीतनं परत आल्यानंतर ही थोडीशी अनावश्यक गोष्ट होती मला वाटली. जेव्हा तुमच्या टीममध्ये जसप्रीत बुमराह आहे तेव्हा तुम्हाला पहिली ओव्हर टाकायची खुमखुमी का आहे, हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय हा मला न कळलेला न उमगलेला आहे.
त्याचबरोबर बॉलिंग करत असताना त्यांनी करत असलेले चेंजेस हे सुद्धा कित्येक वेळेला पटलेले नाही आहेत. जेव्हा तुम्ही लाईव्ह मॅच कव्हर करता तेव्हा अख्खं मैदान तुम्हाला दिसत असतं. 11च्या 11 खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर असतात. त्यापैकी 9 खेळाडू कुणी कुठं कसे उभे केलेत, त्यांची लांबी रुंदी किती आहे, म्हणजे ते किती पुढे उभे आहेत, किती मागे उभे आहेत, बाउंड्री लाईनपासून आत उभे आहेत का अगदी बाउंड्री लाईनवरती उभे आहेत, या सगळ्या गोष्टी एक पत्रकार म्हणून अनुभवायला खूप मजा येते. आणि परत मी कबूल करतो, जी ताकद या डोळ्याची आहे ती या समोरची म्हणजे कॅमेऱ्याची अजिबातच नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज टी व्हीवरनं सामना बघून लागत नाही, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. त्याच्यात काहीच कमीपणा नाही. ते करत असताना हार्दिक पंड्याचे काही निर्णय हे न पटणारे होते. बॅटिंग करत असताना सुद्धा त्याने टीम डेव्हिडला वरती पाठवलं, स्वतः आला नाही. जेव्हा स्पिन बॉलिंगला तो जास्त चांगला खेळतो असं माझं मत आहे, क्षमता त्याच्यात खूप आहे, मग तो वरती बॅटिंगला का आला नाही. गुजरातकडनं खेळत असताना तो वरती बॅटिंग करत होता, मग इथं वरती बॅटिंगला का आला नाही. या सगळ्याच गोष्टी मुंबई इंडियन्सच्या जरा निर्णयाच्या दृष्टीने पटणाऱ्या नव्हत्या. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा फटका सहन करायला लागला, याच्यातनं ते कदाचित शिकतील. गुजरातचा संघ कागदावरती तेवढा परिणामकारक दिसत नव्हता आणि मुंबई इंडियन्सला त्यांनी हरवून खरोखर कमाल केलेली आहे. आणि जसं हार्दिक पंड्याला मी थोडासा दोष दिला की अरे हे चुका तू केल्या, त्याचबरोबर मला दुसरा जो कॅप्टन आहे गिल त्याचं थोडंसं कौतुक करावंसं वाटतं, कारण एकदम यंग एजमध्ये आलेली जबाबदारी पेलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम होतं. त्यामुळे हे सगळं बघायला या गेल्या काही दिवसामध्ये मजा आली. हे पॉईंट्स मी तुमच्यापुढे मांडले. क्रिकेटनी काही प्लेयर्सना दिलेली शिकवणीचा मुद्दा मी तुमच्यापुढे मांडला, रिषभ पंतच्या पुनरागमनाचा मुद्दा मांडला, त्याचबरोबर राजस्थान बरोबर तो संघ समतोल वाटतोय अशी टिप्पणी मी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिप करत असताना हार्दिकने केलेल्या चुका तुम्हाला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. हे सगळे माझे मुद्दे झाले, हे सगळे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता कॉमेंट दणदणीतल्या आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम अकाउंट आणि त्याचबरोबर यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.